इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 2 गोल मैदान येथे एका वृद्ध व्यक्तीला मागील आठवड्यात ट्रकने धडक दिली होती। या धडकेत त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता। या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शहरात अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला एका ठराविक वेळेतच वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे। यात त्यांनी त्या वेळेतच वाहतूक करावी असे पोलिसांनी सांगितले। नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना पण पोलिसांनी यावेळी दिल्या आहेत। मागील आठवड्यामध्ये एक अपघात झाला होता आणि अशा प्रकारचे अपघात पुन्हा होऊ नयेत याकरता ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये त्यांना नेमून दिलेल्या विहित वेळेमध्येच या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतील याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जर या नियमांचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। या मीटिंग कामी जवळजवळ 20 ते 25 व्यापारी ट्रान्सपोर्टचे व्यापारी हजर होते। तर काय टायमिंग देण्यात आलं आहे ट्रान्सपोर्ट? कॉर्पोरेशनने जे नियमानुसार टायमिंग ठरवून देण्यात आलं त्यानुसार त्यांनी यायचंय आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या नियमाचं भंग करायचं नाही। तरी पण सकाळी 10 ते ट्रॅफिक विचारायला लागला।